हर्षद मेहतावर आधारित स्कॅम 1992 ही वेब सिरीज तुम्ही बघितलीच असेल. आणि जर मी तुम्हाला विचारलं हर्षद मेहता तुमच्या नजरेत हिरो आहेत की स्कॅमर, तुमच्या प्रत्येकाचं उत्तर हे तुमच्याकडे असलेल्या माहितीवर असेल. इनफॅक्ट काही लोक तर बिझनेस इन्स्पिरेशन सुद्धा बोलतील. हर्षद मेहता सारखंच मराठी नाव DS कुलकर्णी यांची स्टोरी सुद्धा अशीच काहीशी नाट्यमय आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत DSKंनी शून्यातून एवढं मोठं विश्व कसं निर्माण केलं, त्यांचं ड्रीम सिटी प्रोजेक्ट नक्की काय होतं, त्यांनी आणलेली FD स्कीम जिला पुढे जाऊन लोक पॉन्जी स्कीम बोलू लागले. शिवाय जर्नलिस्ट सुचिता दलाल सारखंच कॅरेक्टर सुद्धा तुम्हाला या स्टोरीमध्ये पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर बँकांच्या या सर्व प्रकारातील अस्पिशियस ॲक्टिव्हिटीज आणि DSKंच्या आयुष्यातील या सर्व घटनाक्रमांवरून तुम्हाला ठरवायचं आहे DSK हिरो आहे की स्कॅमर. स्टोरी सुरू होते 1970 मध्ये त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षापासून. DSK कॉलेज शिकत असताना किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून ट्रेनिंगसाठी गेले. त्यांना ट्रेनिंगपेक्षा डिपार्टमेंट समोर असलेल्या टेलिफोन ऑपरेटिंग सिस्टीमचं जास्त आकर्षण होतं आणि त्याचबद्दल त्यांची क्युरिओसिटी वाढत होती. या क्युरिओसिटीमधून त्यांनी सिनियर सोनपटके यांना मला ऑपरेटिंग सिस्टीम शिकवाल का असे विचारले. फॅक्टरी टाइम संपल्यावर DSK ऑपरेटिंग रूममध्ये गेले. सोनपटकेंनी DSKंना टेलिफोन हेडसेट दिला आणि माईक तोंडाजवळ आणताच DSKंनी तो दूर केला, कारण त्यामधून डेटॉलचा तीव्र वास येत होता. ह्यामागचे कारण विचारल्यावर DSKंना असं कळलं की प्रत्येक 30 मिनिटाला ऑपरेटर बदलतो आणि माईक ऑपरेटरच्या तोंडाजवळ असल्यामुळे हायजीन मेंटेन करायला डेटॉलचा यूज केला जातो. तेव्हाच DSKंना विचार आला, हायजीन मेंटेन करताना डेटॉलऐवजी परफ्यूमचा वास आला तर. आणि इथेच जन्म झाला DSKंच्या पहिल्या व्यवसायाला, टेलिस्मेल. हा बिझनेस करत असताना त्यांना मार्केटमध्ये मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी दिसत गेल्या. पुढे ते आणखी बिझनेस करत गेले आणि प्रत्येक बिझनेसमध्ये प्रॉफिट कमवत गेले. 1980 साली रास्तापेठेतील एका जुन्या वाड्याला आग लागली आणि त्या वाड्याच्या मालकाने हा वाडा पाडून तिथे इमारत उभे करायचे ठरवले. DSKंना ही संधी दिसताच त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे घेऊन तिथे 3 मजली इमारत उभी केली आणि या इमारतीला अश्विनी असं आपल्या मुलीचंच नाव दिलं. बघताच इमारतीतील सर्व फ्लॅट विकले गेले आणि DS कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेडची स्थापना झाली. DSK बिल्डिंग बांधत गेले आणि मध्यमवर्गीय लोक घरपण शोधत तिथे फ्लॅट विकत घेत गेले. DSK घराला घरपण देणारी माणसं. DSKंनी लोकांच्या मनावर अधिराज्य करत कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आपले नाव केले. या कन्स्ट्रक्शन बिझनेस सोबतच DSKंनी 7 समुद्रपार झेप घेतली. DSK टोयोटो आणि DSK हायसंग हे ब्रँड उभे केले. DSKंचा हा प्रवास विलक्षणीय होता. ते ब्रँड झाले होते. याच ब्रँडच्या जोरावर त्यांनी समाजकारण आणि राजकारणातही आपलं पाऊल टाकलं. 2004 मध्ये बसपाच्या हत्तीवरून राजकारणात एंट्री घेतली. 2009 मध्ये आपचा झाडू घेऊनही ते झळकले. तर पुढे भाजपाच्या स्टेजवरही ते दिसले. पण राजकारणात त्यांना आपलं घर काही बांधता आलं नाही आणि ते पुन्हा बिझनेसकडे वळले. 2014 मध्ये DSKंनी ड्रीम सिटीचं स्वप्न पाहिलं. या सिटीमध्ये काय नव्हतं? आर्टिफिशियल नद्या, त्या नद्यांमधून इतर शहरांना जोडणारी वाहतूक. कल्पनेच्या पलीकडचं विश्व साकारायची DSKंची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शहरापासून लांब पुणे सोलापूर हायवेची जागा निवडली. पण शहरापासून लांब राहायला कोण जाणार? यामुळेच अनेकांचा या प्रोजेक्टला विरोध होता. त्यावर उपाय म्हणून DSKंनी सिटीमध्ये सगळ्या सोयी सुविधा आणायचे ठरवले आणि 19 डिसेंबर 2014ला या ड्रीम सिटी प्रोजेक्टचा शुभारंभ केला. ह्या ड्रीम सिटीमधील 1 BHK फ्लॅटची किंमत 70 लाखपेक्षा जास्त होती. DSKंनी हा प्रोजेक्ट सुरू केला आणि त्यांच्या प्रगतीला उतरती कळा लागली. त्यांनी बघितलेलं हे सुंदर स्वप्न पुढे भयानक रूप घेऊ लागलं. जानेवारी 2018 मध्ये DSKDL कंपनी FD होल्डर्सचे व्याज आणि बँकांची कर्ज देऊ शकली नाही. जुन्या FD होल्डरचे व्याज देऊ शकत नसतानाही कंपनी नवीन लोकांकडून FD आणि इन्व्हेस्टमेंट स्वीकारत होती. पुढे FD होल्डर्सना व्याज आणि बँकांचे कर्ज न देऊ शकल्यामुळे हे उघडकीस आलं की आलेला हा निधी DSKDL पर्सनल एक्सपेन्सेस, रिअल एस्टेट प्रोजेक्टना फायनान्स आणि अनरिलेटेड बिझनेसना इन्व्हेस्ट करण्यासाठी वापरत आहेत. तपासात असंही लक्षात आलं की DSKंची ही FD स्कीम गव्हर्नमेंट किंवा इतर FD पेक्षा हाय रिटर्न्स देण्याचे आश्वासन करत आहे आणि आधी रिटर्न्स दिले गेले. पण ते कसे?
करंट FD होल्डर्सना पेमेंट आणि रिटर्न देण्यासाठी नवीन FD होल्डर्सने इन्व्हेस्ट केलेले पैसे ते करंट होल्डर्सकडे वळवत होते, ज्यामुळे आपल्याला कायदेशीर रिटर्न्स भेटत आहेत असं करंट होल्डर्सला वाटू लागलं. सोबत नवीन FD होल्डर्सला आकर्षित करण्यासाठी कंपनीचे फायनान्सही वाढवून दाखवण्यात आले. या स्कीमला पॉन्जी स्कीम म्हटले जाते. अर्ली 20s मध्ये ही टेक्निक वापरून चार्ल्स पॉन्झीने लोकांना लुबाडले आणि त्याच्याच नावावरून या स्कीमला पॉन्जी स्कीम असं नाव पडलं. या स्कीममध्ये करंट FD होल्डर्सला रिटर्न देण्यासाठी नवीन FD होल्डर्स उभे न करू शकल्यामुळे ही टेक्निक फेल होते आणि FD होल्डर्सचे त्यामध्ये नुकसान होते. DSK FD स्कीममध्ये सुद्धा असंच घडलं आणि FD होल्डर्स आपले पैसे मागायला DSKच्या JM रोडवरील ऑफिसमध्ये गेले, जिथे त्यांना उडवाउडवीची उत्तरं भेटत आहेत असं कळल्यावर त्यांनी पोलीस कंप्लेंट केल्या. लोकांनी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडे सुद्धा धाव घेतली. या सर्व गोष्टींमध्ये आणखी गुन्हे उघडकीस आले आणि इथून DSKच्या दोन बाजू लोकांसमोर येऊ लागल्या आणि कळेना कोणती बाजू बरोबर आहे आणि कोणती चूक, ज्यामध्ये DSKवर मनी सायफरिंग सारखे सुद्धा आरोप होत होते आणि DSK त्यावर प्रत्येक वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तरं देत होते. DSKच्या या सर्व व्यवहारात बँकांची साथ होती असं ठामपणे म्हणता येईल. DSKDLवर अशी अवस्था येईल ही शंकाही कर्ज वाटणाऱ्या बँकांना आली नाही. कशी येणार? बँकांच्या अधिकाऱ्यांना नेमकं काय हवं आहे हे DSKनी बरोबर ओळखलं होतं. त्यामुळे शेकडो कोटींचे कर्ज थकले असतानाही बँका कर्ज देतच होती. 2016 मध्ये बँक कर्ज आणि DSK या विषयावर लोकसत्ता न्यूजपेपरने एक बातमी लिहिली. जर एका न्यूजपेपरला ही गोष्ट कळू शकते तर कर्ज देणाऱ्या बँकांना ती कशी कळली नाही? बँकांनी DSKना कर्ज देताना कसे नियम आणि कायदे पायदळीत उडवले हे तुम्हाला लक्षात येईल. बँकांनी DSKना अशा जागेवर कर्ज दिले ज्या जागा हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी अंडर येत होत्या, म्हणजेच भविष्यात काही बांधकाम होऊ शकणार नाही, झिरो व्हॅल्युएशन. एवढंच नाही तर बँका नॉर्मली ठेवीच्या काही पट कर्ज मंजूर करतात, पण DSK केसमध्ये बँकांनी ठेवीच्या कितीतरी पट कर्ज मंजूर केले, ते पण भविष्यात कधी कर्जाची परतफेड होईल याची खात्री न करता. एवढंच नाही तर पहिले कर्ज चुकवले नसतानाही बँक ऑफ महाराष्ट्राने अजून शेकडो कोटीचे कर्ज DSKना दिले. सोबतच 2015 मध्ये ड्रीम सिटीची 70 एकर जागा, प्रोजेक्टमधील साहित्य, येणाऱ्या प्री बुकिंग अमाऊंटचे पैसे, जागेवरची प्रॉपर्टी आणि भविष्यात होणाऱ्या प्रॉपर्टीवर SBI, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंडिकेट बँकनी मिळून 600 कोटीचे कर्ज DSKना ड्रीम सिटी प्रोजेक्टसाठी दिले. पुढे हे पैसे कुठे गेले माहीत नाही, पण ड्रीम सिटी प्रोजेक्टचं अर्ध सुद्धा काम झालं नाही आणि ही सर्व कर्ज DSKनी DSKDLवर न घेता त्यांच्या इतर कंपनीच्या नावाने घेतली, ज्या कंपनीची ओनरशिप त्यांची पत्नी हेमंती दिलीप कुलकर्णी आणि मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे यांच्याकडे होती. आणि शॉकिंग गोष्ट म्हणजे कागदोपत्री पाहिलं तर अजून एक नाव होतं, हेमंती नीलकंठ फडके. या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून हेमंती दिलीप कुलकर्णीच आहेत. DSKचा हा घोटाळा जगासमोर आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी. आजही तुम्हाला विजय कुंभार यांचे DSK बद्दल ब्लॉग्स इंटरनेटवर पाहायला मिळतील. तपासात अजून गोष्टी समोर येत गेल्या, ज्यामध्ये समोर आलं की DSKनी प्रोजेक्टसाठी ज्या जमिनी विकत घेतल्या आहेत त्या त्यांनी आधी नातेवाईक आणि फॅमिली मेंबर्सच्या नावावर घेतल्या आणि पुढे त्याच जमिनी स्वतःच्याच कंपनीला जास्त किमतीत विकून नातेवाईक आणि फॅमिली मेंबर्सला जास्तीत जास्त फायदा करून दिला, ज्याला मनी सिम्फनिंग बोलतात. मनी सिम्फनिंग, FD होल्डरचे पैसे बुडवले, बँकांचे कर्ज थकवणे असे आरोप समोर येताच DSKनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. या सर्व प्रेस कॉन्फरन्स एक्सपर्ट आणि इन्व्हेस्टिगेटर्सच्या नजरेत खूप बेसलेस होत्या. या सर्व गुन्ह्यांचे स्पष्टीकरण देताना DSKने आधी डिमॉनिटायझेशन आणि नंतर रेरा कायद्याला दोषी ठरवलं. जानेवारी 16 पासून मंदीची लाट, त्याच्यानंतर नोटाबंदी, अशा प्रचंड व्यापातनं कंपनी ताऊन सुधाकून आम्ही बाहेर काढतोय. पुढे FD होल्डर्सच्या पैशाबद्दल बोलताना ते सांगतात, आपण रेग्युलर 35 वर्ष लोकांचे पैसे दिले, आताही देऊ, फक्त थोडा टाइम हवा आहे रिपेमेंट करण्यासाठी आणि FD होल्डर्सला पैसे भेटतील असे ते घोषित करतात आणि जे चालू आहे ते मला डिफेम करण्याचा कट आहे असंही DSK म्हणाले. सायमल्टेनियसली FD होल्डर्सचंही म्हणणं होतं की आम्हाला DSKना तुरुंगात वगैरे टाकायचं नाही, आम्हाला फक्त आमचे पैसे परत हवे आहेत. DSKनी आपल्या अपयशाचे कारण आपले फॉर्मर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर केदार वांजपेयी यांच्यावरही फोडलं. त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे साजिश केदार वांजपेयी यांनी केलं कारण DSKचा मुलगा जॉईन झाला आणि ED केदार वांजपेयी डिस्टर्ब झाले. सोबतच केदार वांजपेयी यांनी आपली खासगी माहिती कुंभार यांना पुरवली असंही DSKचं म्हणणं होतं. या प्रकरणात
दरम्यान डीएसकेची एक क्लिप व्हायरल झाली, ज्यात डीएसके कोणत्याही चेकवर साईन करू नका असं आपल्या एम्प्लॉईजना सांगत होते. ही क्लिप देखील केदार वाजपेयी यांनी व्हायरल केली असं डीएसकेचं म्हणणं होतं. चेक भरू नका साहेब, भिकारी झाले, साहेबांकडे पैसे नाही, पोलीस चौकीत जा, साहेबांना तुरुंगात टाका, हे बोललं तर मी तुझ्या पाया पडेल, पण चेक भरायला नको सांगू नका. पण पुढे केदार वाजपेयींनी मुलाखतीत सांगितलं की डीएसके आणि डीएसकेडीएल यांनी 2009 मध्ये सोडले आहे आणि त्यानंतर माझा आणि या कंपनीचा काहीही संबंध नाही. आणि म्हणूनच वाजपेयी यांनी कोर्टात डीएसकेविरुद्ध आबरू नुकसानीचा गुन्हा दाखल केला आणि डीएसकेच्या अडचणीत अजून भर पडली. डीएसके पुढे व्हायरल क्लिपबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट करतात, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा व्हिडिओ मॉर्फ आहे आणि तो व्हायरल करणाऱ्याने असा एडिट केला आहे की मी त्या चेक साईन करू नका असं सांगताना दिसतोय, पण मी मुळात जर बँकेत पैसे नसतील तर चेक साईन करू नका असं सांगत आहे, ज्यामुळे लोकांना बाउन्स चेकचा भुर्दंड पडणार नाही. बरं, तो फोटो तर याची टेक्नॉलॉजी कमालच अशी झाली आहे की आपण उद्विग्नता बोलतो रागारागाने, त्याच्या तोंडी दुसरे वाक्य टाकले जातात. डीएसकेवर होणाऱ्या ह्या आरोपामध्ये एफडी आणि फ्लॅट होल्डर सोबतच बँकांची कर्ज रखडली गेली. डीएसके प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात की कर्जापेक्षा माझी प्रॉपर्टी 10 पट जास्त आहे, म्हणून मी कोणाचेच पैसे बुडवणार नाही. पण डीएसकेने आपली कोणतीही प्रॉपर्टी विकली नाही याचे कारण सांगताना ते म्हणतात की माझ्यावर होणाऱ्या आरोपामुळे मला कोणी इन्व्हेस्टर किंवा प्रॉपर्टी बाहेर भेटत नाहीये आणि जरी मला तो भेटला तरी काही लोकांची टोळकी घाबरून ती डील होऊ देत नाहीये. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजनी मध्यस्थी करून माझ्या बिहाफ माझी प्रॉपर्टी विकावी, ज्यामुळे आलेल्या पैशातून मी परतफेड करू शकेल. पुढे जाऊन डीएसकेनी सोशल मीडियावरती क्राऊड फंडिंगचंही अपील केलं, ज्यात मला माझ्या हितचिंतकांनी पैसे द्यावेत, ज्यामधून मी लोकांचे आणि बँकांचे पैसे परतफेड करू शकेल. अखेर या कोर्ट कचेरीमध्ये डीएसकेचा पराभव झाला आणि 17 फेब्रुवारी 2018ला डीएसकेंना अटक झाली आणि 4 वर्षाचा तुरुंगवास झाला. डीएसकेने जे गुन्हे केले त्यांची शिक्षा त्यांना भेटलीच आहे. डीएसके आजही खूप लोकांच्या नजरेत एक चांगले बिझनेसमॅन आहेत. विजय मल्ल्या आणि इतर मंडळीसारखंच डीएसकेंनाही देश सोडून पळता आलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही. इव्हन एका प्रेस कॉन्फरन्समध्ये गर्दीतून कोणीतरी ओरडलं की हा उद्याचा विजय मल्ल्या होऊ शकतो. यावेळेस डीएसकेंनी आपला पासपोर्ट आणून देतानाचे हे क्लिप काही सोशल मीडियावर आणि न्यूज पोर्टलवर तुम्हाला पाहायला भेटतील. डब्ल्यूच्या पहिल्या मीटिंगमध्ये कोणीतरी हळूच कुजबुजलं, हा विजय मल्ल्या होईल. मी तिथल्या तिथे पासपोर्ट आणून दिला, मला मागितलं नाही अजूनही ऑफिशियली, मी तिथे आणून दिला तक्रार व्हायच्या आधी. तर डीएसके तुमच्या नजरेत कोण आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्कॅम 1992 सारखाच 2042 कोटीचा हा गुन्हा एकटा माणूस करणं शक्य नाही. यात बँका आणि इतर लोकही समाविष्ट आहेत, कारण या प्रकरणात तपास करणारे प्रमुख अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांचा अतितणावामुळे बीपी खालावला आणि त्यांना उपचारासाठी भरती केलं गेलं. निलेश मोरे यांच्याकडे डीएसके प्रकरण येताच तपासाने गती पकडली होती आणि डीएसके यांना अटक करण्यात आली. पण जेव्हा हे प्रकरण बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं तेव्हा निलेश मोरे यांच्यावर वरिष्ठाकडून प्रेशर येऊ लागला आणि त्यांनी तपास मागे घेतला. या प्रकाराचे व्यवहार कंपनीमध्ये सुरू असताना कंपनीचे ऑडिटर आणि चार्टर्ड अकाउंटंट यांना कोणत्याही फायनान्शियल इरेग्युलॅरिटीची माहिती असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार करणे बंधनकारक आहे. पण असं या केसमध्ये घडलं नाही. इव्हन असं कोणत्याही केसमध्ये घडतच नसेल. पण काही देशात जर असं घडलं तर कंपनीचे ऑडिटर आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी तक्रार केली नाही तर त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते. असं घडत असताना ते रोखण्यासाठीचे अधिकार या डिपार्टमेंटकडे दिले गेले आहेत.